नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात विजय जाधव यांची कादंबरी पाऊस काळ. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी ह्या कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केल्यानंतर ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. विजय जाधव लिखित पाऊस काळ भाग पहिला. औदुंबरला आलो होतो. माऊलीच्या पायावर डोकं टेकवताना डोळं भरून आलं. कृष्णामाई घाटाच्या पायऱ्यांवर बसलो. नदीच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या अंबाबाईच्या देवळाचा कळस चटकन नजरेत भरला. जागेवरूनच तिला हात जोडले. देवळाच्या बाजूनं डोकावणारी गुरवांची घरं आणि काठावरचा हिरवागार मळी भाग डोळे भरून बघत राहिलो. औदुंबराचा पाण्याचा डोह मातीत लोळणाऱ्या पैलवानासारखा निवांत पसरलेला. आजूबाजूला झाडाझुडपांचा मेळा त्याच्या भोवतीनं गोळा झालेला होता. पुढे वाकून आपलं रूप त्याच्या डोळ्यात बघत असलेला. समोरचं पाणी आरशासारखं चमकत होतं. बरं वाटलं मनाला. मळी भागातलं पाणी पुरवठ्याच्या स्कीमचं जॅकवेल एखाद्या नळकुटासारखं दिसत होतं. पायऱ्यांवर बसलो. थोड्या विसाव्यामुळं सायकल चालवून पायाला आलेला कड कमी झाला. चला, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, थांबून चालणार नाही असं म्हणत सायकलवर टांग टाकली. एवढी पायपीट करून चेअरमन भेटतील का? आणि नुसते भेटून उपयोग काय? नोकरी देतील का याची मनाला रोखरोख लागली होती. या नादातच सायकल चालवताना होणाऱ्या त्रासाचं काहीही वाटत नव्हतं. BEd होऊन 4 वर्ष झाली. अनेक ठिकाणी मुलाखतीला गेलो, पण वशिला आणि पैसा कमी पडल्यानं कोणीच विचारलं नाही. परवा माझ्या मित्राचा निरोप आला की तू रावसाहेब पाटलांना जाऊन ताबडतोब भेट. त्यांनी चालवलेल्या माणगावच्या विना अनुदानित हायस्कूलमध्ये शिक्षकाची जागा भरायची आहे. बिनपगारी काम करावं लागणार आहे, पण सध्या पैशाचा विचार करू नको. शाळेला अनुदान सुरू होईल त्यावेळी त्यांना तुझा विचार करावाच लागेल, पण आत्ता संधी सोडू नको. त्याच्या सांगण्याप्रमाणे रावसाहेब आप्पांना भेटलो. त्यांनी माझ्याकडनं सगळी माहिती घेतली आणि तुम्ही उद्यापासून शाळेत हजर व्हा असं सांगितलं. मी हात जोडले. घरी आलो. आईला ही बातमी सांगितली. तिला फार आनंद झाला. माझ्या लेकरावर ध्यान ठेव असं म्हणत तिने देवाला हात जोडले. बरं झालं बाबा, आता माझी काळजी मिटली. अरे त्या गावाचं तुझ्यावर लय उपकार आहेत. तू मास्तर झाला ना, ही त्या गावची पुण्य आहे. त्याच्यातनं लय नाही, थोडं तरी मोकळं व्हायला मिळतंय, हे बेस झालं. परत जवळच्या जवळ बी झालं. काय बघितलं तर 1 मीन कोस 1.5 कोसाचं अंतर. आणि त्या गावची माणसं बी लय चांगली आहेत. सगळ्यांबरोबर आपण मिळून मिसळून वागायचं, कोणावर गैरविश्वास दाखवायचा नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. आईचं बोलणं मध्येच थांबवत माझ्या चिरंजीवांनी विचारलं, बाबांच्यावर त्या गावाचे उपकार आहेत म्हणजे काय गाजी? अरे काय सांगू बाबा तुला. तुझा बा लहानपणी लय वांड होता, चाळायलाच जायचा नाही. मज गोडीनं सांगून बघितलं, मारून बघितलं, पण गुरुजी मला मारत्यात, मी शाळेत जाणार नाही असं म्हणत धिंगाणा घालायचा. हो, मग बाबांना शाळेत घालण्यासाठी काय केलंस का आजी? माझी आई पुढे सांगायला लागली. माझ्या आजीच्या घराजवळ भोसल्याचं मल्हारी मास्तर राहत होतं. ते ह्याला हातात धरून शाळेत न्यायचं. ह्यो शाळेत गेला का ह्याला रोज 1 पैसा द्यायचे. पैसे मिळतात म्हणून ह्यो शाळेत जायचा. त्या गुरुजींनी ह्याला शाळेची गोडी लावली. शाळेतल्या अभ्यासाबरोबर गुरुजी याला गोष्टीची पुस्तकं वाचायला द्यायचे. याचं 7वीपर्यंत शिक्षण तिथंच झालं की. काही दिवसानं गुरुजींची बदली झाली. माझी आजी बी वारली आणि ह्यो आला गावाकडं. पण त्या वयात शाळेचं याड ह्याच्या पक्क डोसक्यात बसलं. मग ह्याची गाडी एकदा सुराला लागली, ती सारी शाळा पूर्ण होईपर्यंत ह्यो काही थांबलाच नाही. आणि म्हणून आज मास्तर झाला ह्यो. मला आठवत होतं
माझ्या लहानपणी आमच्या घरची खूपच गरिबी होती. हातातोंडाची गाठ पडता पडता नाकी नऊ यायचे. एकट्या वडिलांच्या कमाईवर आम्ही खाणारी 6 तोंड. कसा मेळ बसणार? माझ्या आईची आजी मानगावात राहायची. काळी कुट्ट म्हातारी. ढेकळत टाकली तर ओळखू यायची नाही. खाऊन पिऊन टुणटुणीत. अंगावर टोप पदरी लुगडं, भरपेटी खाणाची चोळी, गळ्यात बैलांच्या चाळासारखी वजिरटीक, बोरमाळ. रांडपण असल्यामुळं पांढरं फटफटीत कप्पाळ. कायम आपल्याच तोऱ्यात राहायची. मुलबाळ नसल्यामुळे एकटेपणा अंगात भिनलेला. मुलाबाळांच्या घरात गेली की तिच्या मस्तकाची शीर उठायची. तिचा जीव कोंडल्यासारखा व्हायचा. कधी कोणाकडे जाणार नाही आणि कुणी आपल्याकडे आलेलं तिला खपणार नाही. चांगलं चुंगलं करून खायला सोकावलेली. गऱ्यातनं तूप खाली वगळलं पाहिजे इतका तुपातला गरा खाणारी म्हातारी. कधी नाही ते एकदा आमच्याकडे आली. कसा कोणास ठाऊक, पण तिचा माझ्यावर जीव बसला. तासगावून आणलेली गोडी शेव माझ्या हातावर ठेवली आणि शाळेला सुट्टी असली का माझ्याकडे येत जा बाबा, तुला मटण मांस खायला घालन, असं सांगून निघून गेले. मी पहिल्यापासनं मटणाला लाचका. मग काय, म्हातारीकडे जायला गडी एका पायावर तयार. तिच्याकडे जायचं कोणाबरोबर? पण तोही प्रश्न आपोआप सुटला. तिथलीच एक वाण्याची बाई, आम्ही तिला नीला मावशी म्हणायचो. ती मानगावातलं दूध गोळा करून स्टेशनवरच्या चितळे डेअरीत आणून घालायची. दणक्याबाज बाई. मानगावात डोक्यावर घेतलेली 10-15 किलो दुधाची घागर डेअरीतच खाली उतरवायची. घागर घेऊन घेऊन तिच्या डोक्यावरची केस गेलेली. रांडमुंड असून आपल्या 2 कोवळ्या पोरांना भावकीच्या नाकावर टिच्चून जगवत असलेली. साधं वागणं. कधी कोणाला टाकून बोलणार नाही. सगळ्यांच्या बरोबर दादा बाबा करून गोड बोलून जगणं. तिच्या नजरेत जरब होती. तरणी ताठी असून कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची काय बिशात. ती रोज जाता येता आमच्या घराजवळनं जायची. माझ्या आईला ती मावशी म्हणायची. वेळ मिळाला की परत जाताना घरात यायची. भूक लागलेली असली तर बुट्टीतली अर्धी चतकोर भाकरी हक्कानं घेऊन खायची. मग घटकाभर इसावा घेऊन तपकिरीची चिमीट नाकात कोंबत गावाकडे सरकायची. गावाच्या ओढीनं तिची पावलं भराभरा पडायची. सरळ नाकासमोर चालणं एवढंच तिला माहिती. तरुणपणाची धुंदी कधी तिच्या डोळ्यात दिसली नाही. वाघाचं काळीज उरात घेऊन जगणारी मावशी. मला ती आमच्या मराठीच्या धड्यातली रात्री अपरात्री रायगडचा अवघड बुरुज उतरणारी हिरा गवळणच वाटायची. तिच्याबरोबर मी पहिल्यांदा मानगावात गेलो. मी गेल्यावर म्हातारीनं शेजारच्या रामोशाच्या माणसाला बोलवलं. रंगा त्याचं नाव. काळा करंद धिप्पाड गडी. तोंडावर देवीचे वळण. अंगावरच्या कापडाच्या फाटून तिरगाण्या झालेल्या. दारिद्र्य अंगावर पांघरलेला. हातात कानाबरोबर काठी. बाभळीचा बुडकाच आपल्यासमोर असल्यासारखा वाटावा, अगदी तसाच दिसत असलेला. दारात उभं राहूनच त्याने विचारलं, मेहरबान का बोलवलं सा? काही काम आहे का? अरे नातीचं पोरगं आलंय, मटण नाही तर एखादं वांबाट मिळते का बघ की. हा बघतो, असं म्हणत रंगा गेला. म्हातारीला मेहरबान का म्हणतात हे काही मला समजलं नाही. नंतर पोरांच्याकडनं कळलं की ती ग्रामपंचायतीत निवडून आली आहे. तासाभरात रंगानं मटण पोहोच केलं. तिथं कोणाशीच ओळख नसल्यामुळे माझी स्वारी मटणाच्या वासावर म्हातारीच्या भोवतीनं मांजराच्या पिलासारखी घोटाळत राहिली. मटण कधी शिजतंय आणि आपण कधी खातोय असं मला झालं होतं. म्हातारीनं मटणाचं कालवण केलं. पुनवाच्या चांदासारख्या गोल घरघरीत हातावरच्या 2 भाकरी केल्या आणि मला जेवायला वाढलं. मी दणकून मटणावर ताव मारला. तेव्हापासनं मला म्हातारीच्या हातच्या मटणाची चटकच लागली. खाण्याच्या आशेनं माझी पावलं त्या गावाकडे वरचेवर वळायला लागली. बाळ्या चल, येतो काय म्हातारीकडं? नीला मावशीनं असं म्हणायचं अवकाश. एखादं वासरू कानात वारं शिरल्यावर कसं शेपाट वर करून उधळतं तसा बाळ्या उधळायचा. मानगावला वरचेवर जाण्या येण्यानं माझ्या तिथे ओळखी वाढल्या. आमच्या म्हातारीच्या घरासमोर मान्याचं घर, त्याला लागून नामुगुरवाचं कुंभारी कावलाचं घर आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला दारकू मावशी राहायची.
उगवतीच्या बाजूला असलेला जगूदादाचा ढेलजचा वाडा. दारकू मावशीच्या घराकडे टक लावून बघत बसल्यासारखा वाटायचा तो. दारकू मावशी 5-5.5 फूट उंचीची गोरी पान म्हातारी, नाकाचा शेंडा कळसुबाईच्या शिखरासारखा वर आलेला, कपाळावर गोंधळ आणि पूर्वीच्या काळी ठसठशीत कुंकू लावत असणार हे भुंड्या कपाळावरच्या पांढऱ्या डागावरनं चटकन लक्षात यायचं. ऐन तारुण्यात ही म्हातारी किती रूपवान असेल, अगदी माझ्या आईसारखी दिसत असणार. एवढ्या देखणेपणाचा तिला कधी गर्व नसलेला. पदरात मूलबाळ नसून सुद्धा नवऱ्याच्या पाठीमागं आपलं रांडपण तिने एखाद्या तुळशीसारखं जतन केलेलं. डोईवरचा पदर कधी ढाळणार नाही का मान वर करून कधी कोणाकडे बघणार नाही. नवऱ्याच्या एकाएकी जाण्याचा धक्का तिला सोसला नाही, त्यामुळे तोंड असून मुकी आणि मन असून भावना नसलेल्या पुतळ्यासारखी ती वाटत असायची. कधी बघेल त्यावेळी जगूदादाच्या वाड्याकडे खोळ्यासारखी नजर लावून बसायची. उन्हं वाढली तर भिंतीच्या सावलीत सारखायची, पाऊस आला तर वळचणीला थांबायची, आणि थंडी असली तर एखाद्या फाटक्या पातळाचा धडपा नाही तर एखादी मळकटलेली चादर अंगावर घेऊन एकटक त्या वाड्याकडे बघत राहायची. मध्येच म्हाताऱ्या बायल्यानं दमानं फुतकार टाकल्यासारखा उसासा सोडायची. जाणाऱ्या येणाऱ्यानं काय दारकू मावशी निवांत बसलाय असं विचारलं तर नुसताच हं असा हुंकार टाकायची. आमच्या म्हातारीशिवाय कधी कुणाकडं जाणं नाही आणि येणं नाही. माणूस पेरला तर उगवून येईल असलं काजळाच्या वडीसारखं 1 एकर वावर, तेही म्हातारीसारखं मुकं झालेलं. आपल्याला रान करायला जमत नाही म्हणून ते नामू गुरवाला वाटणीनं करायला दिलेलं. वर्षाकाठी एखादं जुंधळ्याचं पोतं आणि शेरमापटं हरभरं शेंगा असं काहीतरी तो आणून देत असलेला. यामुळं भावकीच्या पोटात पोट सोळ उठलेला. म्हातारीच्या वावरावर त्यांचा डोळा होता. म्हातारीच्या माघारी तिचा वावर आपल्याच घशात पाडावं म्हणून ती धडपडत होती. त्यांनी म्हातारीला गोड बोलून बघितलं, धाकदपटशाही केली, पण म्हातारी ढम्माई म्हणली नाही. माझं वावर सरकारी जमा करल नाही तर गोरगरिबासनी दान करीन, पण माझ्या कोणी जीव आहे तवर ह्या चोरासनी रानात पाय ठेवू देणार नाही. यातला एक कण सुधी घ्या लाबाडासनी मिळू देणार नाही. म्हातारीने शेवटपर्यंत आपलं म्हणणं खरं केलं. दारकू मावशी येरवाळी उठायची, आंघोळ पांघोळ उरकायची, मारुतीच्या देवळात जायची, पाया पडून त्याच्यापुढं आपलं हुर्दं मोकळी करायची. दिवसभर आपल्याच नादात असायची. तिला सगळीजणं खोळी का म्हणतात हेच मला कळत नव्हतं. तिने कधी कोणाला शिव्या दिला नाहीत की कधी कोणाला शाप दिला नाही, कधी कोणाला वाईट वंगाळ बोलली नाही, कोणाला दगड मारले नाहीत का कोणाच्या दारात भिकाऱ्यासारखी जाऊन उभी राहिली नाही. नवऱ्याच्या आठवणीनं मुकेपणानं जगणं हे खोळेपणाचं लक्षण असू शकेल? नाहीच. काही वेळेला ती एवढं चांगलं बोलायची की तिच्या डोक्यावर परिणाम झालाय याच्यावर कोणाचा विश्वासच बसायचा नाही. साऱ्या जुन्या गोष्टी सांगायची. सगळीजण तिला खोळी म्हणत म्हणून माझीही तशीच समजूत झाली ती. मी 7वीत असताना एक वेळ तिला सहज विचारलं, दारकू मावशी, तुमच्या जमान्यात रानात कुठली कुठली पिकं असायची? आता रानातल्या पिकाचं काय सांगायचं बाबा तुला. खंडीनं शाळू व्हायचं, शेतगावाला तर तोटा नसायचा, कापसानं काळीजार वावरं चांदणं फुलल्यासारखी वाटायची बघ, पळकाठ्याचं डोंगरा एवढं ढीक पाडायचं, वरीसभर जालनाला कावा तोटा नसायचा, हरभरं मुबलक व्हायचं, चुनूल पावट्याचं कालवण खाऊन खाऊन कंटाळा यायचा बघ, डोक्याबरोबर शेंगानं लागाडलेलं तुरीचं मोगनं कंबरत वाकल्यागत वाटायचं, वरीसभर तुरीची डाळ सापायचीच नाही. आणि आम्ही कालवणाला येशील तेल कधी विकत घेत नव्हतो. करड्याच्या नाही तर भुईमुगाच्या 4-5 पायल्याचा घाणा काढून आणला का किती पण तेल खाऊ दे की कवाच कमी नाही पडायचं. अरे आता तुम्ही कठीण ढवाक ऊस खाताय आणि गालफडं घेताय सोलून. त्या काळात कुठलं आले ते ऊस? डोळ्यात घालीन म्हणलं तरी ऊस बागाय मिळायचा नाही. दारकू मावशी भूतकाळात हरवून गेलेली. मग तुम्हाला ऊस खायला मिळालंच नसन? मी सहज विचारलं. अरे आताच्या ह्या तुमच्या ऊसापरा जोंधळ्याचं भांड लई वाढ लागायचं. सोलायला सुरुवात केली की हातभर चुई निघायची. भांडाचं गरं करायचं आणि चवळीनं चगळत राहायचं. मावशे एवढं सांगतीस, मग खंडीनं पिकलेलं धान्य तुम्ही ठेवत होता कशात?
अरे त्याच्यासाठी बोरडाकडनं कणग्या करून घेतलेल्या असायच्या. शेणानं कणगे चांगले सारवून घ्यायच्या. उंदीर घुशी लागू नये म्हणून त्या माचवावर अंतराळी ठेवायच्या. त्याच्यात द्यानं भरायचं आणि वरनं झाकण लावून टाकायचं. पण जुंधळ तर लई होत असतील, ते कशा ठेवत होतास? जुंधळ ठेवायला पेव असायची. पेव असं म्हणताना तिच्या तोंडावर कळ जाणवली. अगदी पायात मोडलेला काटा लसल्यावर जाणवते ना तशी. मला काट्याची जागा घावली होती. आता हळूहळू टोकरणं गरजेचं होतं. मावशी, त्या काळात माणसं पेव कशी काढत होती? अरे प्याव काढायलाही सोपं. आड नाही तर हिर कशी काढते तशी काढली जायची. त्याचा फकस्त घेरा कमी असायचा. ज्याच्या त्याच्या आईपतीनुसार पेव असायची. कुणाचं 2 खंडीचं तर कुणाचं 4 खंडीचं. 2-2, 4-4 परोस पेव असायची. नाही तुम्ही म्हणता एवढं खरं, पण एवढ्याशा भसक्यातनं एवढी खालची उकरलेली माती वर कशी काढत होती? खाली खांदून काढलेली माती मुरूम बादलीला दोर बांधून वर काढली जायची. आपल्याला पाहिजे तेवढं प्याव तयार झालं का आतला सगळा कचरा बाहेर काढायचा. जेवढं जमल तेवढं तळातनं सारवून घ्यायचं. आतनं गोल कडब्याच्या पेंड्या बांधत बांधत जुंधळ वाटायचं. पण एवढ्या वरपर्यंत कडबा कसा लावायचा? अरे खोळाचेच. अरे जिथवर कडबा बांधलाय तिथवर जुंधळ वाटायचं. तिथवर प्याव भरलं की जुंधळ्यात उभं राहून वरच्या पेंड्या लावायच्या. साधं कळत नाही वय. मग एवढी शाळा शिकून काय उपयोग आहे रे? खोळ्या दारकू मावशीनं मलाच खोळं केलं आणि मी सुद्धा खोळ्यासारखा तिच्याकडे बघत राहिलो. मावशी, एवढं सांगताय ते पटलं मला. एवढ्या खोल प्यावात पाणी जात नव्हतं वय? अरे पाणी कसं जाईन? जुन्या माणसांचा अंदाज बरोबर असायचा. कुठल्या जागेवर प्यावात पाणी शिरणार नाही ह्याचा अंदाज बांधून प्यावाची आखणी करत होती ती. अरे लांब कशाला? हरिपूरला जाऊन बघ की. चांगली 400 पेव तुला तिथं बघायला मिळतील. त्यांच्याकडे हळद बक्कळ पिकते म्हणून तिथली पेव हळदीसाठी वापरतात. धान्यानं प्याव भरलं की हत्तीच्या अंगासारखी दगडाची शिळा त्याच्यावर ठेवायची आणि टाकायचं लिपून. आणि मग जुंधळ बाहेर कधी काढायचं? आकाड सारवानाच्या वक्ताला आपल्याला गरज पडली का काढायचं. आणि ते प्यावातलं धान्य ते कसं काढायचं? अगोदर 1 दिवस प्याव उघडं काढून ठेवायचं. चांगली हवा खेळली का मग कंदील पेटवायचा, आज सोडून द्यायचा. जिथवर कंदील पेटत राहतोय तिथवर हवा खेळली असं समजायचं. जर कंदील शेवटपर्यंत न येसता गेला तरच आत उतरायचं आणि बादल्या भरून धान्य वर काढायचं. तुमचं मालक प्यावात पडून मिळाल्या ती असं पोरं म्हणत होती. खरे बाबा खरे. कशाला हातात त्या गोष्टी उकरून काढतोयस तू? काळजाव दगड ठेवून आजपर्यंत हे हृदयात साठवून ठेवलंय मी. पण त्यांना प्यावाची एवढी चांगली माहिती असताना असं कसं काय घडलं? आता कसं घडलं असं म्हणत तिने एक लांब सुस्कारा टाकला. अरे आपल्या नशिबाचा खेळ आहे त्यो, कुणाला सांगायचा नाही. तरी पण नेमकं काय घडलं? त्या वाद्यानं दावा साधला र. असं म्हणत तिने समोरच्या जगूदादाच्या वाड्याकडे बघत हात भुईवर घासलं. त्याने आणि काय केलं? त्यानं काय केलं कसं सांगायचं बाबा तुला? त्याच्या दारात मोठा दगड दिसतोय का नाही? त्याच्या खाली प्याव आहे. बरं मग त्याचा काय संबंध? आमचं मालक प्यावात उतरण्यात 1 नंबरचं. या सगळ्या भागात त्यांची तशीच ओळख. कुणाचा पण प्याव काढायचा असू दे त्यासनी हमखास माणसं बोलवून न्यायची. ते पण कधी कुणाबरोबर एवढं धान्य पाहिजे एवढं पैसे पाहिजेत म्हणून हटून बसायचे नाही. ती कितीही खाली जुंधळ असू दे, एकदा कंदील न येसता शेवटा पतूर गेला का ते आत उतरायचं. समद धान्य काढायचं संपल्यावर मगच वर यायचं. माणसांनी वर या म्हणून किती बी मिनत्या केल्या तरी ते काम पूर्ण झाल्याशिवाय वर येत नव्हतं. त्यो भाड्याच्या गुदादा उसनं घेतलेल्या पैशासाठी माझ्या नवऱ्याला फाडा वाटल तसं बोलला. मग रागाच्या भरात नवरा प्यावात उतराय गेला. तोल जाऊन खाली पडला. गेला त्याच्यातच जीव त्याचा. त्या जगू भाड्यानं आणि त्याच्या प्यावानं माझ्या नवऱ्याचा घात केला. दारकू मावशीचं मन भूतकाळात गेलं. त्यावेळची घटना जशीच्या तशी तिच्या डोळ्यांसमोर तरळायला लागली.
तो सोमवारचा दिवस होता. दारकूचा नवरा सकाळी लवकर उठला, आंघोळ करून महादेवाच्या दर्शनाला देवळात गेला. येता येता मारुतीच्याही पाया पडून आला. घरात येऊन तो चहा घेतोय ना घेतोय तोपर्यंत जगूदादाचा गडी त्याला तड्या तापडीनं बोलवायला आला आणि म्हणाला, तात्या, आत्ताच्या आत्ता आमच्या मालकाने तुमसनी बोलिवले. कशाला? आता ते मी कसं काय सांगणार? त्यानं चहाचा घोट कसा तरी घेतला. गडबडीनं तो त्याच्या घराला गेला. त्या काळात सक्तीनं लेव्ही वसूल करायचं चाललं होतं, म्हणून दारकूच्या नवऱ्याची आठवण त्याला झाली होती. जगूदादा त्यासनी म्हणाला, अरे सरकार सक्तीनं धान्य वसूल करायला लागले. आपल्या प्यावातला धान्याचा जर त्यासनी दूम लागला तर निम्म अर्ध धान्य जाणार, म्हणून आजची आज जमल तेवढं धान्य दुसरीकडे नेऊन टाकलं पाहिजे. बरं मग मी काय करू म्हणताय? अरे आता हे प्यावातलं धान्य उपासलं पाहिजे ना. दारकूचा नवरा त्याला समजावत म्हणाला, हे बघा जगूदादा, आज आहे माझा उपवास, उद्या काढू की. अरे तसं करून कसं चालन? आजच सरकारी माणसं आली तर काय करणार? मला जुंदळं वर काढून काय घरात नाही ठेवायचं. सरकारचा दापाटा संपेस्तवर कुठंतरी पाहुण्या रावळ्याच्या ठेवलं पाहिजे. जर आज दिवसा जुंदळं वर काढलं तर रातोरात सगळा माल हलवता येईल. नाही दादा, तुमचं सगळं खरं आहे, पण मला नाही जमणार आज. का नाही जमणार? तू काय माझे उपकार करत नाही? तुमच्या पाहिजे ते वेळेला मी उपयोगी पडायचं आणि माझ्या मोक्याच्या टायमाला तुम्ही दागा द्यायचा वय? आईला रोजगाराची जातच माजुरी झाली. लागल त्या वेळेला पैसे नेताना गोड वाटतोय आणि काम मातूर नकोय. आणि मी काय पारड्यात पैशाचं झाड लावले? तू पैसे मागायला आलो, मी कधी माझा आज उपाशी आहे, आज नाही तर उद्या ये असं म्हणलं होतं का तुला? एकदा त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाल्यावर तो काय एकच बोलून थांबतोय वय? एकदा पैशाची लईच नड लागल्यावर त्याच्याकडनं 500 रुपये आणले होते. तो तावातावानं म्हणाला, हे बघ, तुला प्यावात उतरायचं जमत नसेल तर राहून दे. एवढा तुला मस्का लावायचं कारणच काय? मी दुसऱ्या कोणाकडनं पण झुंदळं काढून घेईल. तर माझं घेतलेला पैसा आत्ताच्या आत्ता आणून दे. तुझ्या एवढ्या मेहनतवाऱ्या करायला मला नाही सवड. राकुळ्यानं म्हसरं राखायची सोडली म्हणून मालकाला सोडून चालेल का? असं बरंच काय बाय बडबडला. दारकूच्या नवऱ्याला पण झीट आलेली. तो रागारागात पेवात उतरायला तयार झाला. त्याला आपल्या गरिबीचं वाईट वाटलं. त्या तावातच तो घरला आला. आईला, या असल्या गरिबीत जागण्यापरच फाटशिरी मिळालेलं चांगलं, असं तणतणत तो आल्या पावली परत गेला. पेवात उतरायच्या अगोदर ते उघडं ठेवायचं असतं, कंदील आत सोडायचा असतो, मग हवा खेळती झाल्यावर पेवात उतरायचं असतं. यातलं काहीच नाही केलं. त्यानं झिटीझिटीनं कमरेला दोर बांधला. पैसे नेताना गोड वाटतंय, मी काय पारड्यात पैशाचं झाड लावलंय का? हे जगूचं बोलणं त्याच्या कानात उकळता रस वतल्यासारखं वाटत होतं. त्याचं मन जाळत होतं. अहो, अजून थोडा वेळ थांबा, जरा हवा खेळू द्या, मग उतरा, असं म्हणून गाड्यांनी दारकूच्या नवऱ्याच्या मस्त मिनत्या केल्या. पण एकदा एखाद्या गोष्टीचा खूळ त्याच्या टकुऱ्यात बसल्यावर तो कोणाच्या बापाचं ऐकणार नव्हता. त्याने कमरेला कासरा बांधला आणि तावातावानं पेवात उतरायला गेला. काय झालं, कसं झालं ते परमेश्वराला माहिती. त्याचा तोल गेला. पाण्यात खोच मारल्यागत खाली मुंडकं वर पाय अशा अवस्थेत तो आत पडला. जुंधळ्यात कमरबरोबर रोतला. नाकातोंडात जुंधळं गेलं, त्यातच गुदमरून आतल्या आत त्याचा जीव गेला. वर उभ्या राहिलेल्या गाड्याच्या हातात कासरा होता. त्याचा वर्ण वढून पण काही उपयोग होईना. तो खाली मुंडकं वर पाय करून पाडलेला, त्याचा जीव गेलेला. मस्त माणसाने आरडावरडा केला, हाळ्या मारून बघितल्या, साधा हुंकार पण आला नाही. खाली उतरायचं कोणाचं धाडस होईना. 2-3 तासानं माणसं आत उतरली. पाय भिताडाला टॅकलेलं, लुळं पाडलेलं, बाकीचं सगळं धड जुंधळ्यात घुसलेलं. कासरं लावून तसंच वर काढलं. नाकातोंडात जुंधळं गेलेलं, हाताच्या मुठी वळलेल्या, त्यात पण जुंधळं अडकलेलं. हे सगळं दारकू मावशीच्या डोळ्यांसमोरून जसंच्या तसं तरळून गेलं. त्या आठवणीनं तिच्या उरात गलबलून गेलं. तिचं डोळं पाणवलं, हुर्दं भरून आलं. आलेला हुंदका आतल्या दाबून ती कसं बसं म्हणाली, जीव जाताना किती तरा झाला असेल माझ्या मालकाच्या जीवाला. त्याच्या प्यावाचं कोळसं केलं आणि माझं कपाळ पांढरं फटफटीत झालं.
असं म्हणत तिने जगूदादाच्या घराकडे बघत भुईवर घासले हुंदके द्यायला लागली. तिची समजूत काढण्याचं माझं वय नव्हतं, तरी पण मी जाऊ दे दारको मावशी, आपल्या नशिबात होतं ते घडलं असं म्हणालो. तोपर्यंत आमची म्हातारी आली आणि तिने मावशीची समजूत काढली. तेव्हापासनं दारकू मावशीला खुळी समजणाऱ्यांचीच मला कीव वाटायला लागली आणि मावशी माझ्या मनात कायमची घर करून राहिली. श्रोते हो, हा होता विजय जाधव लिखित पाऊसकाळ ह्या कादंबरीचा भाग पहिला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.